असं आहे की राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना सोडून जात असतात. केवळ राजकारणामध्ये नाही तर व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये, मैत्रीमध्ये, कुटुंबामधले सदस्य देखील सोडून जात असतात. मी सर्वसाधारणपणे एक तत्व पाळलेलं आहे की जो कोणी आपला सहकारी आपल्याला सोडून जाईल त्याच्याबद्दल बिलकुल एका शब्दानं वाईट बोलायचं नाही, त्याचं वाईट चिंतायचं नाही, कुठल्याही त्याचं वाईट कुठल्याही उद्देशानं काहीही करायचं नाही. ही माझी भूमिका गेली 40 वर्ष आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून मी सातत्याने एक गोष्ट पाळत आलोय की भले तो माझ्या विरोधात काही बोलला तरी आपण त्याच्या विरोधात बोलायचं नाही. फारच काय अति झालं तरी एखादा शब्द जर मी बोललो तर तो त्याच्या वर्मावर बसेल अशा पद्धतीने मी बोलतो. परंतु नुकताच या ठिकाणी एक पक्षप्रवेश झाला. काही मंडळी ही आव्हान कोण कुठे गेला म्हणून आव्हान काय असेल त्याची येणारी निवडणूक उत्तर देईल. आजच मी काय कोणाबद्दल उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही. त्यामुळं जे कोणी 2-2 वेळा निवडून आले, 3 वेळा किंवा निवडून नाही आलं कोणी, जे कोणी 2 वेळा निवडून आले म्हणून सांगताय त्यांना जाऊन विचारा. महिला पडली तरी तुम्हालाच उमेदवारी, पुरुष पडला रिझर्वेशन तरी तुम्हालाच उमेदवारी, ओबीसी पडला, पुरुष पडो महिला पडो ते तुम्हालाच उमेदवारी, ओपनची पुरुष पडो महिला पडो तुम्हालाच उमेदवारी. तुम्हाला उमेदवारी सातत्याने देत असताना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आम्हीच काम केलंय. याचा अर्थ तुम्ही गेलात म्हणून काय आमची पुण्याई पूर्णपणे संपली असं जर कोणाला काय वाटत असेल तर तशा भ्रमात कोणी राहू नये. एखादा मार्गदर्शक त्यांना भेटलेला दिसतोय आणि त्यांनी माझ्याबद्दल काहीही न बोलता भावनिक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय सांगितलं की भास्कररावांच्यावर आमचा राग नाही. भास्कररावांनी आमच्या भागात करोड रुपयाची कामं भास्कररावांनी केलेली आहेत. ते आमच्या अनेक अडीअडचणीला प्रसंगाला प्रत्येक वेळी उपयोगी पडलेले आहेत. हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये मी करोड रुपयाची कामं केली, परंतु ही कामं करण्याकरता म्हणून कोणालाही 5 पैशाचा कधी तोशीस लागू दिलेला नाही. आणि मग तरी देखील आम्ही भास्कररावांना सोडून गेलोय. ते सत्य करता गेलोय, लोकांच्या विकास कामांकरता गेलोय अशा पद्धतीने त्यांनी चर्चा सुरू केली. माझ्या लक्षात आलं की कोणतरी यांना चांगला मार्गदर्शक भेटलेला दिसतोय की भास्कररावांचे जे जे टीका करतात, आरोप करतात ते अगदी कमी काला. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आतापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते, मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील, काँग्रेसचे लोक असतील, आदरणीय पवार साहेबांचे लोक असतील, मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, भावना गवळी असतील, अर्जुन खोतकर असतील, संजय राठोड असतील, ह्या सगळ्यांच्यावर रेड पडत होत्या. मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला. आता मित्रपक्षाचा नंबर सुरू झालाय आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून दादा भुसेच्या दिवशी संजय गायकवाड त्यांनी एका हॉटेलच्या रूम बॉयला, म्हणजे जो काय त्याला म्हणतात वेटरला, बॉक्सिंग सारखं मारलं. हे आपण बघितलं. गोपीचंद पडळकरांच्या लोकांनी जितेंद्र आव्हाडच्या लोकांना मारलं ते बघितलं. माणिकराव कोकाट्यांनी काय भाष्य केलं हे आपण सर्वांनी बघितलं. रामदासभाई कदम हे राज्यमंत्री होते, त्यांचा मुलगा आता गृहराज्यमंत्री आहे. काय रामदासभाई म्हणतात की माझ्या पत्नीच्या नावावर 30 वर्षापासून डान्स बार आहे. याचा अर्थ गृहराज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा छमछम डान्स बार चालू होता. तो त्यांच्या आता मुलग्याच्या कारकिर्दीत सुद्धा तो छमछम डान्स बार सुरू आहे. हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय काय बोल, वस्तुस्थिती आहे ना. याचं तुम्हीच आता मला प्रश्न विचारताना विचारला की एवढी मोठी गर्दी. ही माझी पोस्ट कधी आली? काल रात्री आली. 8:30-9 वाजता ही पोस्ट आली आणि रेग्युलर जसा एक मतदारसंघात भेटायला येतो तसा मी आज भेटायला आलोय. भास्कर चिंता करू नका,
आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, ही साक्ष देण्याकरता, ही खात्री देण्याकरता आणि 100% पाठीशी उभं राहण्याकरता म्हणून ही गर्दी जमलेली आहे. त्यामुळं 4 गेले तर 40 मी निर्माण करणारच आहे. आता तर मी अधिक ताकदीनं काम करणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. नाही, श्रावण महिना असेल त्यांचा. अजित पवारांच्याकडे जेवण हे नेहमी उत्तम प्रकारचं मांसाहारी असतं. त्यांनी आणि आम्ही जवळजवळ 15 वर्ष, जवळजवळ कशाला 15 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. उत्तमातलं उत्तम मांसाहारी जेवण अजितदादा देतात. पण त्यांच्या लक्षात कदाचित श्रावण महिना राहिला नसेल, कारण पवार हे कधी कुठला वार, तिथी वगैरे काही पाळत नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले नसतील. तोंड घशी पडतात, तोंड काळं करावं लागतं त्यांना, असे अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून हे लोक